तर जळगाव जिल्हा परिषदेतील शासकीय आणि निमशासकीय लिपिक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे विविध भागातील दैनंदिन कामे रखडली आहेत। प्रशासकीय कामांसाठी जिल्ह्याभरातून येणाऱ्या नागरिकांची सुद्धा प्रचंड गैरसोय होती। तर वेतनातील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, तसंच इतर प्रलंबित अशा मागण्या मान्य कराव्यात। या प्रमुख मागण्यांसाठी सुमारे 300हून अधिक लिपिक श्रेणीतील कर्मचारी हे संपात सहभागी झालेत। त्यामुळे या आंदोलनाचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाखांच्या कामकाजावरती झालाय। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय। आणि आढावा घेतला या संदर्भात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। लिपिक वर्गीय शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 ते 5 दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू केले असून या कामबंद आंदोलनाचा थेट परिणाम जो आहे हा प्रशासकीय कामकाजावर होताना पाहायला मिळतो आहे। आपण सद्यस्थितीत आहोत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत 300 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्याच अनुषंगाने खरं तर कर्मचाऱ्यांविना जे आहे कार्यालयामध्ये शुकशुकाट हा पाहायला मिळतो आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून खरं तर कामकाज जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। एकीकडे खरं तर राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात पारित होणारे अनेक अध्यादेश जे आहेत ते खरं तर सामान्य प्रशासन विभागाकडे येतात। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी एकही कर्मचारी खरं तर कामावर नसल्यामुळे कामबंद आंदोलनात सहभागी असल्यामुळे जिल्हा परिषदेचं कामकाज हे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। याचाच परिणाम जो आहे सर्वसामान्य नागरिकांना देखील पाहायला मिळत आहे, कारण जिल्ह्याभरातून अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या विविध शासकीय प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत। मात्र कर्मचारी खरं तर कार्यालयामध्ये नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे कामकाज देखील रखडले आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण कामबंद आंदोलनाचा परिणाम जो आहे हा प्रशासकीय यंत्रणेवरती पाहायला मिळतो आहे। नेमका आता ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने वेतनातील त्रुटी दूर व्हाव्या, सोबतच जुनी पेन्शन योजना जी आहे ती नियमित लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात हे आंदोलन पुकारलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील जवळपास 300 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहे या आंदोलनात सहभागी आहेत। मात्र आता या आंदोलनावर प्रशासन नेमका काय तोडगा काढणार आणि कधी कामकाज जे आहे ते पूर्ववत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।